नमस्कार. आज आपण मदन सीताराम रांडे सरांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. माझी सगळ्या कॅमेरामॅनना विनंती आहे की मी इथेच उभी राहते, मी हलणार नाही. तुम्ही बसा म्हणजे तुमच्या मागच्या महिला मलाही दिसतील आणि त्यांना मीही दिसतील. तुम्ही अशा ठिकाणी फ्रेम लावून ठेवा. मी इथून हलत नाही. मी तुम्हाला शब्द देते की मी इथून हलत नाही. ओके. हा. आता माझी सगळ्यांना विनंती राहील, मला भाषण आवरावं लागेल वेळेत. त्याच्यामुळे आता थोडा वेळ, एक अर्धा तासच मला वेळ द्या, म्हणजे मला नॉनस्टॉप बोलता येईल, महिलांना वेळेवर घरी जाता येईल. मी विचार करत होते की यांनी मला सांगितलं महिलांची मीटिंग आहे. म्हटलं कुठली महिलांची मीटिंग रात्री असते? तुम्ही स्वयंपाक करून आलाय? अरे मग तर मी 5 मिनिटात भाषण उरकायला पाहिजे, नाही तर घरी सगळ्यांना उपासच आहे आज. का रांडे सरांनी डबा केलाय सगळ्यांसाठी? कारण माझी नेहमी सगळ्यांना विनंती असते की महिलांचा कुठलाही कार्यक्रम हा 5च्या आत संपलाच पाहिजे, असा माझा आग्रह असतो. त्याचं कारण असं की महिला डबल शिफ्टमध्ये, 2 शिफ्टमध्ये काम करत असतं. अगो बाई इथे पण बसले. सर तुम्ही इथे बसा ना. अहो बसा, मला ते दिसत नाही. थांबा जरा 1 सेकंड. तो कॅमेरा मला नाराज होणार आहे, तरी एकदा पटकन येते. रामकृष्ण हरी. परत येते थोड्या वेळाने. कॅमेरामॅन ओके. खरं तर आज मी विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठी मतं मागण्यासाठी मी आलेले. मी ताकाला जाऊन भांडं लपवत नाही. आपण ज्याच्यासाठी होतो मुद्द्यावर आल्या पाहिजे माणसाने. आणि भाऊबीज असताना तुम्ही मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिला, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्या माहेरी भाऊबीज नेहमी दुपारी असते. त्याच्यामुळे दुपारचं जेवण झालं की 3-3:30ला आम्ही सगळ्या बहिणी निघतो. त्याच्यामुळे मला काय हा संध्याकाळचा कार्यक्रम घेणं काही अवघड नव्हतं. नवरा, मुलगा, मुलगी सगळे मुंबईला गेले आणि आता 15 दिवस आपली आई आपल्याला भेटणार नाही हे माझ्या मुलांना माहिती आहे. त्याच्यामुळे 20 तारखेपर्यंत आमच्या घरामध्ये धमाल आहे. ना बायकोचा पत्ता आहे ना आईचा पत्ता आहे. त्याच्यामुळे ती तिघांची गँग एकदम सुखात आहे. आणि नाहीतरी पोरं आजकाल मावशी म्हणायला लागलेत लोकसभेपासून, कारण का त्यांची आई त्यांना फार काही दिसतच नाही. गेले किती 1 महिने झाले. हा गमतीचा भाग झाला. पण पुढची 15 दिवस हे आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाचे असतात. सभेमध्ये जिथे महिला आहेत तिथे एखादं मूल रडलं तर जिवंतपणा राहतो. त्याच्यामुळे भाभी चिंता मत करो, बच्चा रो रहा है अच्छा है. म्हणजे जिवंतपणा आहे. घरातच मुलं रडतात, बाहेर जाऊन रडत नाहीत. त्याच्यामुळे मला जिवंतपणा वाटला. उशीर झालेला आहे, पोराला भूक लागली असेल, पण खरंच एक घरगुती कार्यक्रम म्हणून आपण इथे जमलेलो. पुढचे 15 दिवस हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे. कारण का आपल्या पुढच्या आयुष्याच्या 5 वर्षाचा मोठा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. 15 दिवस फक्त आणि 5 वर्षाचा हिशोब येतो. आता आपण महाविकास आघाडीला मतदान का करावं? तुमचं सोनियाजींवर प्रेम आहे, आदरणीय पवार साहेबांवर प्रेम आहे, उद्धवजींवर प्रेम, या सगळ्या गोष्टी योग्यच आहेत. एक विचारधारा आहे. आणि मी माझ्या विचारधारेबरोबरच काम करते. मी राजकारणामध्ये ना कुठल्या पदासाठी आले, ना कुठल्या गाडीसाठी आले, कशासाठीच नाही आले. माझ्या इतकी सत्ता
फार जवळून फार कमी लोकांनी पाहिली असेल. मी खरंच तुम्हाला सांगते, जर तुम्हाला असं वाटत असेल ना सत्ता असली की झोप येते, अशा भ्रमात बिलकुल राहू नका. सत्ता आली की जबाबदारी वाढते, झोप वाढत नाही, झोप कमी होते. त्याच्यामुळे असा भ्रमात बिलकुल राहू नका. मी जेवढी सत्ता पाहिली आहे ना, खरंच फार कमी लोकांनी पाहिली असेल. त्याच्यामुळे मला सत्तेचा न मोह न प्रेम, कारण का मी पाहिली आहे. पण सत्तेमुळे त्याचा जर चांगला वापर जर झाला, त्याची उपयुक्तता चांगली झाली, तो झोप चांगली येते. कारण का त्याच्यामुळे तुमच्या आयुष्याचा एक चांगला बदल घडवण्याची संधी त्या सत्तेमध्ये असते. सत्ता काय असते हो? दुर्दैव या लोकांना असं वाटतं की सत्ता आली म्हणजे गाडी घोडा आलं. सत्ता ही तुमच्या घरासाठी नसते. मग अशी सर तुम्ही बोलला का? कुठे गेले तुम्ही? म्हणला ना आमदार साहेब मगाशी की 50 खोक्याला आमदार मिळतो. एकतर तुम्ही पुरुष भाषण जेव्हा करता ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतं आमच्या महिलांना तुमची सगळी भाषणं समजतात. आमच्या महिलांना खोके शब्द माहिती नाही. बरोबर आहे? हे पुरुषांना माहिती, आम्हाला नाही माहिती. आम्हाला कुठला खोका माहिती आहे? आम्हाला खोका मी सांगते तुम्हाला, न विचारता, आपली ओळख नाही तरी सांगते. आम्हाला खोका कुठला माहिती? बस्ता बांधायला लग्नाला जातो ना, त्या खोक्यामध्ये आम्ही सामान घालतो, एसटीत चढवतो, गाडीत चढवतो, टेम्पोत चढवतो, तो खोका माहिती. दिवाळीला सफाई करतो, माळ्यावर चढतो, खोका असतो, त्या खोकातून सामान काढतो, जुना मिक्सर, जुन्या वस्तू असतात, तो खोका आम्हाला माहिती. तुमच्या पुरुषांचा खोका नाही बाबा आम्हाला माहिती. हे तुमचे, आता तुम्ही आमदार होता, मला तुमचा अपमान करायचा नाही, मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये, त्याच्यामुळे आधीच माफी मागते. पण तुम्ही विचार करा, खोके शब्द आपल्या आयुष्यात कधी आला होता का? आणि जर आमदार खासदार अशी विकत जाणार असतील तर असली पाहिजेत का तुम्हाला? हा निर्णय आपल्याला घ्यायचा. माझी भारतीय जनता पक्षाबरोबर वैयक्तिक लढाई नाही, माझी वैचारिक लढाई आहे. कारण का 50 खोके एकदम ओके म्हणायला माझा जाहीर विरोध आहे. 50 खोके इज नॉट ओके, नाही चलेगा, नाही चालणार. 50 खोके तुम्ही सरकार पाडता, घर फोडता. 50 खोके हे म्हणाले ना की 50 खोक्याला विकत जातो. अहो आमच्या बायकांना विचारा, 50 खोक्याला एक खासदार, एक आमदार गुणिले 40 म्हणजे 40 गुणिले 50 किती झाले? विचार करा किती. बघा आमच्या बायकांना, आम्हाला हिशोबच माहिती नसतो. 40 गुणिले 50 किती झाले? 2000. तर हे म्हणाले 2000 रुपये नाही, 50 खोके म्हणजे एक खोका म्हणजे कोटी. महिलांनो, तो आपला बस्तावाला नाही ग बिचारे. आमच्या कशा खऱ्या साध्या महिला आहेत बघा. 2000 कोटी रुपये खर्च करून उधळून यांनी उद्धव साहेबांचं सरकार पाडलं, म्हणून 50 खोके एकदम ओके वाले. मग अशी होते ना सेनेवाले, कुठे गेले? असले होते. 50 खोके एकदम ओके. आणि ह्यांच्या चॅनलवाले असतील या कुठल्या तरी चॅनलवर अशाच एका खोक्या आमदाराचं घर बघितलं मी. 40व्या मजल्यावर घर आहे. सगळीकडून त्या घरातून मी सगळे नाही आमदार, परत मी माफी मागते, तुमच्याबद्दल नाही बोल, तुमच्याबद्दल नाही, मी जनरल भाषण करते. बघा पहिल्यांदा माझी म्हणायला आनंद वाटतोय त्याला, कारण का त्याला नाही व्हायचंय खोकेवाला. टाळ्या वाजवा, आनंद वाटतोय त्याला. खरंच आहे, अशा वेळीच न असलेलं बरं. अगदी बरोबर आहे. कारण का शेवटी खाली हात आते भाभी खाली हात जाएंगे. काय गटुडं घेऊन जाणार आहे का खोके घेऊन जाणार आहे वर? माणसाला शेवटी ना, मला भाषण करायला काय भीती वाटत नाही. मगाशी मी येत होते, गेबी भाषणात मला सांगत होते की तू आपल्या इथल्या स्थानिक खासदार आमदाराबद्दल, की आधी इकडे होते नंतर तिकडे गेले, आणि बरंच काय काय सांगत होते. मला सांगितलं की कोणीतरी आले होते आणि म्हणले होते, बघ रे बाबा, तू निवडून आलास ना तर तुझ्या मागे ती इडापिडाच लावतो. आणि मग त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
मी त्यांना म्हणलं मला ईडीची भीती वाटत नाही, ज्याला कर नाही त्याला कुणाचा डर, त्याच्यामुळे मी ताकदीने ईडीच्या विरोधात बोलीन, तुम्ही काय काळजी करू नका. कारण हे बघा माझ्या ईडीवर काही नाही, तिथले बिचारे अधिकारी चांगले, ती आपलीच आहेत ना, कोण आहेत बाहेरची, शेवटी भारतातलेच लोक ईडी चालवतात ना. ईडीचा प्रॉब्लेम नाही, ईडीच्या वरती जो माणूस बसतो ना त्याचा प्रॉब्लेम आहे. आम्ही आहे ना इंग्रजीमध्ये एक आईस शब्द आहे, तू इंग्रजीत शिकते ना ग, आईस म्हणजे काय सांग या सगळ्या मावशांना तुझ्या. आईस, आईस म्हणजे बर्फ. आता कान बंद कर, हे पुढचं भाषण लहान मुलांनी ऐकायचं नाहीये. आईस म्हणजे बर्फ. आईसचं स्पेलिंग काय? आय सी ई. आय फॉर इन्कम टॅक्स, सी फॉर CBI आणि ई फॉर. हे जे सरकार आता चाललंय ना हे फक्त इन्कम टॅक्स, CBI आणि ईडीवर चाललंय. म्हणजे आईस, आईस म्हणजे बर्फ नाही, पुरा ऊसाच्या घुराळात जाल आणि बर्फ टाकून घ्याल, तो आईस नाही. हा इन्कम टॅक्स, CBI आणि ईडी. माझं म्हणणं आहे की तुम्ही जर काहीतरी केलं असेल आणि या देशाची गद्दारी केली असेल आणि तुमच्यावर केस असेल तर तुम्हाला कुठल्याही पक्षात जागा नाही, तुमची कोर्टात केस झाली पाहिजे. आणि या देशाच्या काळ्या मातीशी तुम्ही गद्दारी केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे कुठे गेला पाहिजे माणूस. त्यांनी पक्ष बदलू काम करता कामा नये. तुम्हाला कसे पाहिजे, इमानदार आमदार पाहिजे का तुम्हाला ईडीवाला पाहिजे? इमानदार. बघा पण ह्याच्यासाठी पुढचे 15 दिवस कष्ट करावे लागतील. अगो बाई माझ्याकडे आज ना 11 पर्यंत मला नाही जमणार ग यायला. अगं नाही आज ना मी 7 वाजताच घरी जाते ग. थोडं पुढचे 14 दिवस मी फक्त या बाबासाठी मागते. 14 दिवस, दिवस रात्र लोकांकडे जा आणि देल खोल के ईडीच्या विरोधात. म्हणजे ईडी म्हणजे त्या बिचाऱ्या ईडी बद्दल नाही, यांच्याबद्दल. अरे जो माणूस ईडीला घाबरून पक्ष बदलतो त्याच्यावर कशा विश्वास ठेवणार आपण? बाकी तुम्हाला काय करायचंय? हमारा देश से गद्दारी मत करो. ईडीचे जे केसेस तुमच्यावर होतात, कुणाचे पैसे येते? हे 2000 खोकेवाले आहेत ना, 2000 कोटी रुपये जर इचलकरंजीमध्ये आले असते तर रामाचं राज्य नसतं का आलं? तुमचे सोन्याचे रस्ते झाले असते. आता भाव काय सोन्याचा देवालाच ठाऊक. आणि चांदीचा आणि कापूरचा महाग झालाय की नाही कापूर? आणि तेलाचा किती डब्बा किती? आणि लाडकी बहिणीला मिळतात किती? मग 1500 दिले आणि फक्त डब्यासाठी घेतले किती? बघा हे भाऊ. हा 1500 रुपये. मला सांगाव GST टॅक्स भरतो आपण सगळे महिलांना, तुम्ही पण टॅक्स भरता. आता तुम्ही म्हणला मला कसं माहिती असेल? मी नाही बाई भरत, तुम्ही टॅक्स भरता. हे सरकार आल्यापासून पोराला ग्लुकोजचं बिस्किट भरता ना त्याच्यावर पण टॅक्स लावलाय. खोड रबर घेता, खोड रबर त्याच्यावर पण टॅक्स आहे. साडी घेता नेसताना त्याला पण टॅक्स आहे. हे ब्लाऊजचं एवढंसं लागतं ना, एवढंसं कपडा त्याला पण टॅक्स आहे. आणि आधी एवढा टॅक्स नव्हता. महागाई वाढली आहे का नाही? वाढली आहे. मग महागाई वाढणारं सरकार पाहिजे का कमी करणारं? महागाई कमी. माझी आई तर मला नेहमी सांगते, 2014 साली ना आपलं सरकार होतं आणि माझी आई रोज मला म्हणायची तुमचं सरकार येतच नाही. म्हणलं ह्याच घरात राहून रोज आम्हालाच सांगणार की आमचं सरकार येणार नाही. वा रे आमची आई. तर ती मी म्हणायची का नाही आमचं सरकार येणार? ती म्हणली इतकी महागाई आहे ना तुमचं सरकार येत नाही. आणि नाही हो आलं आमचं सरकार. आपलं सरकार नाही आलं 2014 मध्ये. आणि आज माझी आई मला हेच सांगते, ती म्हणते हे सरकार जाणार कारण का महागाई इतकी प्रचंड झालेली आहे, काही परवडत. आणि हे भाषण मी माझ्या आईच्या वतीने, माझ्या आईचा राजकारणाचा काही संबंध नाही. आता तुम्ही म्हणाल शरद पवारांच्या बायकोला काय भाव माहिती? विचारा जाऊ.
आटा, दाल, कापूर, भाजी, भेंडी, कोथिंबीर. त्या दिवशी म्हणते या दिवाळीत कोथिंबीरची वडी नाही. म्हणलं असं का? मेन्यू मध्ये मी टाकत नाही. म्हणलं का? ती म्हणली एवढी 300 रुपये एवढीशी कोथिंबीर मिळते, जा बाबा नो कोथिंबीर वडी. यावेळेस आमच्या घरात कोथिंबीर वडी एवढी महाग झाली आहे. पण एवढी महाग झाली तर त्याचे 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मिळाले असते ना तर माझी हरकत नाही. 300 नाही 600 रुपयाला कोथिंबीर घे. पण मिळतात का? आता आपण सगळे दुधाचा व्यवसाय माहिती आहे सगळ्यांना. दुधाला किती रुपये मिळतात माहितीये का? 26 रुपये जास्तीत जास्त. लिटरला किती विकत घेता तुम्ही? म्हशीचं दूध 75 रुपये आणि गाईचं दूध 66 रुपये. आणि शेतकऱ्याला किती मिळतं? 26 रुपये. मधले 30-35 रुपये ताई कुठे जातात? खोके. अरे मी ना म्हणले ना खोके भरायला. बाया बोलायला लागल्या खोके भरायला. अरे वा 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 वा. सेम सेम टू सेम. मग कशी बोलते चुणचुणीत बघा लगेच. बघा माहिती आहे मधले पैसे कुठे जातात खोक्यांना. पण हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय. हे इलेक्शन ना हे तुमच्या माझ्या आणि तुमच्या सुखदुःखाचं नाही आहे, या राज्याच्या धोरणाचं. ही जी भाषणं रोज मी बघते ना बायकांवर होणारे अत्याचार, अहो मला इतकं वाईट वाटलं. बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी व्हायचा मला सार्थ अभिमान आहे. याच बारामतीकरांनी मला निवडून दिलं, हे माझं भाग्य आहे. पण मला एक वाईट वाटतं सांगताना की 15 दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाला गालबोट लागलं आणि तिथे एका मुलीची 3 मुलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार केला. 15 दिवस त्यातला एक माणूस पण सापडला नाही कोणी बलात्कार केला. मी शब्द तुम्हाला देते, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मी शब्द तुम्हाला देते, रेकॉर्ड करून ठेवा. या राज्यातल्या प्रत्येक लेकीची आणि घरातल्या तुमच्या मुलांची, फक्त मुलींची नाही, सुरक्षिततेची जबाबदारी सुप्रिया सुळेचं सरकार घेईल. हा शब्द मी तुम्हाला देते. मी उभी आहे ना इकडे. हा प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये. हिची भरती कोणाच्या वेळी झाली? आराराबाच्या वेळी झाली. बघा आराराबाच्या वेळी झाली. प्रॉब्लेम या वर्दीचा नाहीये. जेव्हा आबा होता ना, आबा माझे ज्येष्ठ बंधू होते. आबा जेव्हा या राज्याचे गृहमंत्री होते, या राज्यातली सगळ्यात मोठी पारदर्शक भरती जर पोलिसांची झाली असेल त्याच्यातून माझी बहीण पोलीस झाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मेरिटवर पास झाली आहे, कोणाचा वशिला नाही. मेरिटवर पास झाली आहे. आज तिला विचारा तिच्या वर्दीचं तिला दुःख होतं का नाही. अहो पोलिसांबद्दल सार्थ अभिमान आहे. मला पण महाराष्ट्राचा पोलीस दिसला की आपली कॉलर टाईट होते. हे आपल्या महाराष्ट्राचा पोलीस आहे. प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे, त्यांच्या वरती जो माणूस बसलाय ना त्याचा प्रॉब्लेम आहे. याचं कारण असं, तो जो माणूस तिथे बसलाय, आता हे तुम्ही भाषण ऐकू नका, तुमच्या मंत्र्याबद्दल बोलते. पण मला काळजी का वाटते की त्या वर्दीची त्यांनी विचार करून मला सांगा. ज्या माणसांनी पोर्श गाडी, तुम्हाला माहिती पोर्श गाडी एक महाग 2 कोटी रुपयाची गाडी असते, त्या गाडीनी पुण्यामध्ये एक यंग मुलगा आणि मुलगी काम करत होते, मोटरसायकलवर जात होती, उडवली त्या मुलीला, जागीच मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला गेले, फोन आला, मोठ्याचा मुलगा आहे सोडून द्या. त्याला बिर्याणी खायला घाली, त्याचं रक्त तपासलं. बाबी रक्त तपासण्यात बदलण्यात आलं. हे माझ्या पोलिसांनी नाही केलं, त्या नेत्यांनी ज्यांनी फोन केला ना त्यांनी एक गलिच्छ केलं. कधी त्या आई वडिलांचा विचार केला की त्या आईला काय दुःख झालं असेल ज्याचा मुलगा आणि मुलगी त्या ऍक्सिडेंटमध्ये गेली. मग ह्या पोलिसांना काय वाटत असेल अशा वेळी जेव्हा सामूहिक बलात्कार होतो तेव्हा यांना सांगितलं जातं की बघा 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 यांचा. अहो एवढं तर सोडा, एका आपल्या ह्यांच्याच काळामध्ये सरकारमध्ये गोळीबार होऊन एका महिला पोलिसावर हात उगारला होता की नाही. असं सरकार पाहिजे. अरे काय हिम्मत कुणाची आमच्या पोलिसांवर. आपलं सरकार आल्यावर आपण पण सल्यूट त्यांना करायचं. अरे सल्यूट, आमची बहीण पोलीस झाली. हे आपल्याला आणायचंय. RR पाटलांच्या काळातला महाराष्ट्र आणायचा आहे. त्यांनी सुरक्षित ठेवला होता की नाही? तेव्हा होत होते का बलात्कार? चोऱ्या माऱ्या होत होत्या का?
मग ते आबा करू शकत होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस ही हे करून दाखवेल. आणि मी तुम्हाला शब्द देते, तुम्हाला कधी तुमच्या लेकी बाहेर गेल्या असं तुमची लाडकी बहीण करू. पैसे येतील, पण पैसे आल्याबरोबर महिलांची सुरक्षितताही होईल. मला खरं सांगा, तुम्हाला महागाई कमी करून पाहिजे, पोरींची सुरक्षितता पाहिजे का हे फक्त 1500 रुपये देणारं सरकार पाहिजे? मला मुलांची सुरक्षितता पाहिजे, पोलिसांचा स्वाभिमान पाहिजे. अहो एक कसले लोक, परवा मला इतक्या वेदना झाल्या. आर पाटील मला मोठ्या भावासारखे होते. माझ्या डोळ्यासमोर आबा गेला, डोळ्यासमोर. मी हॉस्पिटलमध्ये उभी होते, डॉक्टरला म्हणत होते, अरे कुछ भी करो मेरे भाई को बचाओ. गेला माझ्या डोळ्यासमोर. मी एकटी उभी होते, आबाचा भाऊ तात्या तिथे रडत होते, वहिनी मंदिरात बसल्या होत्या पाठ करत की काहीतरी होईल, काहीतरी आबाला होईल. माझ्या डोळ्यासमोर शेवटचा श्वास माझ्या आबाने घेतला. आणि परवा कोणीतरी आबाबद्दल बोललं. मला खरं सांगा, गेलेल्या माणसाबद्दल कोण बोलतं का? कधी नाही. कितीही आपल्याला काय शिकवलंय की कोणाच्या घरात जन्म झाला, लग्न असेल आणि मृत्यू झाला तर तिकडे मोठ्या मनाने जायचं असतं. हे आपले संस्कार आहेत. आणि 9 वर्ष आबाला जाऊन झाले आणि हे लोक बोलतात. मला प्रश्न विचारत्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या, हे तुमचे संस्कार आहेत? आणि काय बोलले त्याच्यामध्ये की देवेंद्र फडणवीसांनी एक फाईल दाखवली. इथे तुमच्याकडे झालं ना, येऊन आरोप केले, भारतीय जनता पक्षानेच आरोप केले की नाही आमदारावर. आणि काय झालं, आमदार आज भारतीय जनता पक्षात आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे भारतीय जनता पक्षाला, भ्रष्टाचार मुक्त भारत दूंगा असं म्हणले होते की नाही भारतीय जनता पक्ष? मग ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले, सगळी कशी काय हो भारतीय जनता पक्षामध्ये आज? मग ते भ्रष्टाचारी आहेत का नाहीत? सगळे मला म्हणतात, सुप्रिया एवढं बोलू नकोस. म्हणलं क्या कर लेगा, आपण रामकृष्ण हरिवाले आहे, जवाब सिर्फ पांडुरंगाला वितीन, बाकी कुणाला उत्तर देणार नाही. माझ्या मतदारांना देते हा, आणि आई वडील सासू सासरे नवरा पोरांना पण देते. त्यांनी, तुम्हाला अधिकार आहे, माझ्या मतदारांना माझा विचारायचा अधिकार आहे, पण त्यांना नाही घाबरत मी. याचं कारण आहे की मी खरं बोलते आणि मला रोज सांगावं लागत नाही मी खरं बोलते, कारण का मला माहिती आहे रोज काय डंका पेटवत नाही की मी खरं बोलते. मी खोटं बोलतच नाही, त्याच्यामुळे वेळच येत नाही. पण तुम्ही जर भ्रष्टाचार लोकांना तुमच्या पक्षात घेणार असाल तर माझा प्रश्न आहे, मी उद्या कागलला जाणार आहे, मी बोलणारे आहे. माझा हा प्रश्न आहे कागलला गेल्यावर. मला इचलकरंजीला पण हा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाने आरोप केले की नाही या लोकांवर? किती? अरे बाबा 200 कोटी. आम्हाला 200 मध्ये 2 शून्य आहेत माहिती, आम्हाला 200 कोटीतले शून्य बिन्य आम्हाला काय माहिती. कोणी का जाऊ दे ना, त्या महिलेनी केले बिचारे, आता कशाला जुनं काढायचं कुणाचं. पण जर भारतीय जनता पक्ष इथे येत असेल आणि भ्रष्टाचाराचे 200 कोटी रुपयाचे आरोप करत असेल तर माझा भारतीय जनता पक्षाला प्रश्न आहे की तुम्ही पहिले आरोप केले, मग त्या माणसाला तुमच्या पक्षात घेतला, म्हणजे तो माणूस भ्रष्टाचारी होता का नाही? मग जर होता तर तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र कसा करणार? तुम्हाला मी शब्द देते, जशी तुमच्या महिलांची सुरक्षिततेची जबाबदारी मी तुमची बहीण म्हणून घेईन, तसं महाराष्ट्र मी भ्रष्टाचार मुक्त करायचा शब्द मी तुम्हाला देते. मी 18 वर्ष खासदार आहे. सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है. हे मी रोज भाषण करते, एक जण भारतीय जनता पक्ष मला बोलू शकत नाही. 50 वेळा भाषण केलंय. का नाही मला ट्रोलिंग करत? एरवी लहान लहान गोष्टींना मागे लागतात, ह्याच्याबद्दल का नाही बोलत? कारण का मी इमानदार आहे. मी पैसे गल्लू भरू आहे. तुम्ही म्हणतात ना तुमचे आमदार खोक्यांसाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात कशासाठी आले? तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले. माझं स्वप्न होतं की ह्या राज्यातली प्रत्येक लेक आणि मुलगा मुलगी त्यांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालंच पाहिजे, हा आमच्या सरकारचा आग्रह असेल. प्रत्येकाला वेळेवर औषध आणि इंजेक्शन मिळालंच पाहिजे, हा आपल्या सरकारचा आग्रह राहणार आहे.
रस्ते में खड्डा आणि खड्डे में रस्ता नाही चलेगा. खड्ड्यात रस्ता होताच कामा नाही असं आपल्याला काम करायचंय. अहो माझ्या लोकसभा मतदारसंघात रस्ता केलाय 18,000 कोटी रुपयाचा. किती? 18,000 कोटी. आत्ता परवा परत आलं इलेक्शन लागायच्या आधी की रस्त्याचं महागाई इतकी वाढली की 20,000 कोटींनी किंमत वाढली. 18,000 कोटी रुपयाचा रस्ता, महागाई झाली 18,000 कोटी. म्हणजे 18,000 कोटीचा रस्ता प्लस 20,000 कोटी किती झाले? 38,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. मी तुम्हाला शब्द देते रस्ता होणार, पण कॉन्ट्रॅक्ट मी हा बदलायला लावणार. 20,000 कोटी रुपये कोणाच्याही खोके घरात जाणार नाहीत. त्या पैशाचं इचलकरंजीमध्ये शाळा, कॉलेज, अंगणवाडी होणार, पाण्याची स्कीम होणार. हा शब्द मी तुम्हाला देते. आणि मी टाळ्यांसाठी भाषण करत नाही, कारण का मला लंबा खेळना है आपके साथ. रिश्ते शॉर्ट टर्म नसतात. मी येईन 5 काही भाषण करीन निघून जाईन, आत्या टाळ्या वाजाल, 5 वर्षांनी परत येईन त्या म्हणेल काही भाषण करते. नातं हे पैशाचं नसतं, हे प्रेमाचं आणि विश्वासाचं असतं. हेच त्यांना कळलं नाही. त्यांना लोकसभेनंतर बहीण लाडकी झाली. लोकसभेत कुठली बहीण लाडकी होती? ही तर नव्हती. आणि मी तुम्हाला सांगते, मला दुःख एका गोष्टीचं वाटलं. मी नातं माझं उगाच आणत नाही, पण मला एक गोष्ट सांगा, एक तरी बहिणींना लाडकी होती का लोकसभेपर्यंत? तुम्ही असा दणका दिला ना मतदान करून की लगेच लाडकी बहीण योजना आली. ही लोकसभेच्या रिझल्ट नंतर आली. तुम्ही काळजी करू नका, आमच्या भगिनी फार हुशार आहेत. आमेश बिमेशला काय आमच्या महिला पडत नाहीत. तुम्ही ऐकलं ना, 1,500 रुपये नको, आम्ही 2,000 रुपये देतो, पण आमची लेक सुरक्षित ठेवा. माझी बहीण बोललेली आहे. आता नाव काय तुमचं? परवीन हैदर. परवीन बाई आत्ता काय बोलली की आम्हाला पैसे नको, पोरींची सुरक्षितता पाहिजे. आणि ही ताई तर म्हणाली 2 किती डब्याची किंमत काय झाली? 26 किती? 2200. तिला माहिती होतं ती चकली तळताना किती दुःख होत होतं तिला. घरामध्ये एवढे मोठे डबे असायचे, आता एवढेच डबे झालेत फराळाचे. खरंच महागाई झाली. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार. कंटाळाला याचा. आणि बेरोजगारी. आपण पोरं एक वेळ अर्धी भाकरी खाऊ, पण पोरांना शिकवू. खरं आहे की नाही? सगळ्यांची पोरं शिकली की नाही? आपला काय प्रयत्न होता? मुलांना पास होऊन मेरिटवर अरे माझंच बघा ना, माझ्या आईपेक्षा मी जास्त शिकले, माझ्यापेक्षा जास्त माझी मुलगी शिकली. आणि मला तर भांडायला पण यायचं नाही. एक तर मी एकुलती एक, आणि नंतर माझ्या घरात मी सगळ्यात लहान. माझ्यानंतर 2 भावंड, 10-20 बहीण भाऊ मोठे, आम्ही सगळ्यात लहान. अभिजित, अश्विनी आणि मी. कधी भांडायची वेळच आली नाही. आणि आता बघा, पाण्यात पडल्यावर सगळ्यांना पोहायला येतं. मला तर कोर्टात भांड्याचं तर सोडा, कोर्ट कुठे होतं माहिती नव्हतं. आणि आपल्याकडे काय मराठीत म्हणे, शाण्यानी कोर्टाची पायरी चढू. ही शाणी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चढली. आणि आता 15 दिवसात कोर्टात नाही गेलं की असं वाटतंय, अरे बापरे कोर्टातच गेलो नाही. आणि रोज भांडल्याशिवाय दिवसच जात नाही. नवरा म्हणतो बाहेर जाऊन भांडायचं, घरात नाही. खरंच आहे, कधीतरी सत्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. हो, मी का उभी राहिले? मी अर्थातच वडिलांसाठी उभी राहिले, ह्याच्यात काही वादच नाही. पण तेव्हा मलाही वाटत होतं की आज आमच्या घरावर हल्ला केला, आमच्या पक्षावर हल्ला केला, पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, सगळं आमच्याकडून काढून घेतलं. आमचे वडीलही म्हणू शकत होते नको बाबा या वयात कशा. आमचे वडील म्हणले नाही, जिंकू किंवा हारू, लेकिन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू. जर साहेब 80 वर्षी लढू शकतात तर आपणही लढू शकतो. बायांनो, रडायचं नाही आता नंतर. माझ्या आजींनी आम्हाला रडायला नाही शिकवलं, लढायला शिकवलं. जर सुप्रिया, लोक मला म्हणतात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली. हो, आले मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला, पण म्हणून काय चमचा तोंडात घेऊन आयुष्यभर बसले नाही. जेव्हा घात झाला आमच्या घरावर, हीच सुप्रिया जी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली आहे ना, आज ताकदीने, या अदृश्य शक्तीची ताकदीने दिल्लीत लढते. नाही मला भीती वाटत त्यांची. शिकलो ना,
तुम्ही पण शिकालो. कशाला पाहिजे कुणाचे उपकार? मान सन्मान प्रत्येक आपल्या आयुष्यातल्या पुरुषाचा करू, पण तू जर माझ्यावर घात केलास तर नाही तुला ऐकणार. आणि ही लढाई आहे, ही आमच्या फक्त स्वाभिमानासाठी आहे. दिल्लीचा मान करू मोठा भाऊ म्हणून, दिल्लीचा मान करू, सन्मान करू, पण तुमच्या समोर मोडेन, पण आयुष्यात वाकणार नाही म्हणजे नाही. छोट्याशा घरात राहू, अर्धी भाकरी खाऊ, पण कष्टाची खाऊ. उपकाराखाली राहणार नाही कोण. मला तो उपकार शब्द आवडतच नाही. कोणी कुणाच्या उपकारात नसतं, कोणी कुणावर उपकार करत नाही. आणि तो शब्द तुम्ही तर वापरू पण नका. जो मला म्हणतो ना, ओ साहेबांनी फार उपकार केले, म्हणजे उपकार बिपकार नाही, साहेबांनी प्रेम केलं. इथल्या पण बऱ्याच लोकांना प्रेम केलं, ते विसरले, हा गोष्ट वेगळा. पण मला बरं वाटते साहेबांचं. तुम्ही मगाशी काढलं, साहेबांनी हे केलं ते केलं, नंतर मला वाटलं बरं झालं, इडा बिडा तळो नसलो असते आपल्याकडे. ती इडी बिडीच्या भानगडी नको, ते तुम्ही बीजेपीकडेच जा बाबा, आमच्याकडे नको. आपल्याला नवीन उमेदीने पक्ष उभा करायचा. कष्ट करू, कष्टाला कमी पडणार नाही. कोण तुमच्यापैकी कमी कष्ट करतं मला सांगा? उठता की नाही पाण्यासाठी सकाळी? रात्री किती पोटऱ्या दुखल्या तरी शेवटचं घरातलं जेवण उन्हात सगळं संपल्या तरी झोपता का? कंबर कधीतरी दुखतेच ना. कुणाला सांगणार? पण जाऊ दे, 2 पोरं झाल्यावर पोटऱ्या आणि कंबर दुखते असं म्हणता की नाही? तसं नाहीये. पण का तुमच्या पोटऱ्या दुखाव्या आणि का तुमची कंबर दुखावी? कारण याचं कारण तुम्ही अन्न व्यवस्थित खात नाही. तुमचं रक्त तपासलं, अर्ध्या जणी अनिमिक असाल, पण का हा त्याग करता की माझं जे नुकसान झालं ते होऊ द्या, पण माझ्या पोरा बाळांचं होता कामा नाही. माझ्या पोरीचं लग्न पण मोठ्या घरात हवं आणि मुलींनी कमवून स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी करून दाखवावं, हे एका आईचं स्वप्न असतं. आणि दुसरं काय आईला, हो मी पण तुमच्यासारखी आईच आहे ना. आणि शेवटी कष्ट करून तुम्हाला काय वाटतं प्रत्येकीला? काय बाई म्हणते की डोळे बंद व्हायच्या आधी काचेची एक तडी माझी बांगडी सोन्याची व्हावी, एवढंच मला पाहिजे, मला बाकी काही आयुष्यात नाही. ना तुमचे खोके, तुमचे म्हणजे तुमचे नाही तर गैरसमज व्हायचा लोकांना. त्याच्यामुळे हा काळ वेगळा झालेला आहे. फार जबाबदारी आहे तुमच्यावर. लोक येतील, आमेच दाखवतील. माझं म्हणणं आहे, जे येईल त्याचं स्वागत करायचं. ही आपले संस्कार आहेत. अतिथी देवो भव. जे देतील ते घ्या. देतील म्हणजे मसाला. तुम्ही काहीतरी दे, मी दुसरं काय म्हणत नाही. तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका. जो येईल त्याला ओवाळा, स्वागत करा. जे प्रेमाने तो देईल ते घ्या, काय हरकत नाही. त्यांनी फार कष्टाने नाही घेतलेलं. त्याच्यामुळे जे काय करायचंय ते करा, पण मतदान करा ना अशाच माणसाला मतदान करा जो स्वाभिमानी आहे, खरा आहे. आणि काय आज प्रामाणिक, जोपर्यंत प्रामाणिक माणसं निवडून जात नाही या राज्यामध्ये क्रांती होणार नाही. आणि ही क्रांती आपल्याला घडवायची. आता बदल घडवायचा असेल तर आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवावा लागतो. अवघड असतं. मी नेहमी सांगते, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. आपल्याला कष्ट जास्त करावे लागतील. आपल्याला दिवसाचं रान करावं लागेल, लढावं लागेल, काठ्या खाव्या लागतील. पण शेवटी आपल्याला असा लोकप्रतिनिधी पाहिजे जो म्हणेल 50 खोके नॉट ओके. आणि माझं म्हणणं आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधीला अधिकार नाहीये. लोक म्हणतात आम्ही खूप हे करतो. लोकप्रतिनिधी आमच्या सेवेसाठी 24 तास आयुष्य द्या. आम्हाला नाही सुट्टी देत आहेत. कुठे सुट्टीचा जाणार? लोकप्रतिनिधी आहोत. त्याच्यामुळे जुन्या काळाचे लोकप्रतिनिधी कसे 24 तास असायचे, तुमच्या सुखदुःखात असायचे. मगाशी ताई मला म्हणाल्या, ताई बाकी भाषणात काही बोलावं, आमच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल थोडंसं बोला. आता तुमच्या पाण्याच्या प्रश्नाचा एक नगरसेवकाला मतदान करून आमदार करा, तो सोडवतोय बघा तुमच्या पाण्याचा प्रश्न. सोडवणार ना? आत्ता सुद्धा सोळकोड योजना मीच मंजूर करून आणलेली, करून तिला खो घालायचं त्यांनीच काम केलंय. ह्या राज्यामध्ये माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा काढण्यासाठी राजकारण जो कोणी करेल ना, त्याच्या घराच्या बाहेर ना आज इलेक्शन उद्या लाटणं घेऊनच जाऊया आपण. केलंय आमच्या महिलांनी.
मग भाऊ तुम्ही आम्हाला शब्द द्या, या सगळ्या महिला तुम्हाला मतदान करतील. आपलं सरकार आल्यावर पहिली आपल्या पालकमंत्र्याची सही झाली पाहिजे, ती यांच्या पाण्याच्या स्कीमसाठी झाली पाहिजे. याच्यासाठी मतं मागतो आम्ही. तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडण्यासाठी ताई आम्ही मतं मागतीये. तर माझी तुम्हाला विनंती आहे, ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं, सगळ्यांच्या सभांना जायचं, सगळं ऐकायचं, सत्याच्या बरोबर उभं राहायचं. आणि हा देश दमदाटीने चाललाय आता. मी तर त्या अदृश्य शक्तीने सांगितलं की हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार आहे. म्हणून माझी लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. हा देश कुणाच्या मनमाजीने, तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून काही कराल तुम्ही या राज्यात, ऐसा नाही चलेगा. हा देश संविधानानेच चालेल. मग बीजेपी वाले म्हणतात ओ हे खोटं बोलतात. मी तुम्हाला सांगते, इथे पण आहेत ना भारतीय जनता पक्षावाले, कुणालाही ते म्हणतील तिथल्या इचलकरंजीच्या चौकात माझी बसायची तयारी आहे. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवीन की भारतीय जनता पक्षाला ह्या देशाचं संविधान बदलायचंय. माझ्याकडे प्रूफ आहे. एक नाही दोन दोन खासदार ताई म्हणतात की 400 पार झाले आम्ही संविधान बदलणार. इतक्या दिवस तुम्हाला संविधान आठवलं नाही, आताच कसे काय यांना भारतीय जनता पक्षाला आज, कारण का मतं दिली नाही ना तुम्ही. त्यांचं सगळं मताशीच जुळलेलं असतं. त्याच्यामुळे विचार करा, संविधान वाचवण्यासाठी, या राज्याच्या स्वाभिमानासाठी, आपल्या इचलकरंजीच्या पाण्यासाठी आणि स्वच्छ आणि पारदर्शक काम करण्यासाठी आपल्याला या बंधूच्या मागे, आपल्या या भावाच्या मागे उभं राहायचं. यावेळेस भाऊबीज उलटी करूया. ते तुम्ही ओवाळा पण, आणि एक बहीण म्हणून आपल्या कर्तृत्ववान भावाच्या मागे ताकदीने उभ्या राहा, मतदान करून घ्या आणि एवढंच लोकांच्या समोर जाऊन म्हणा, रामकृष्ण हरी. एक चला, आज बराच उशीर झालेला आहे. घरी जाऊन आमचे बंधुराज तुमची वाट बघतायत. पटपट पिठलं भाकरी करा आणि जेवायला घाल. तुम्ही आलात, तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.